मंडळी, तुम्हाला माहितीये, आपल्या स्वयंपाकघरातल्या साध्या हळदीवर सुद्धा एकेकाळी अमेरिकेने स्वतःचा हक्क सांगितला होता. हळदीच्या औषधी गुणांच्या शोधाचं पेटंट अमेरिकेनं त्यांच्या नावे केलं होतं. पण एका भारतीयाने या दाव्याला आव्हान दिलं. अमेरिकेला ठणकावून सांगितलं की हळद आमची आहे, आमच्या पूर्वजांची आहे, आणि तो लढा त्यांनी जिंकला सुद्धा. कोण होता हा माणूस माहितीये? ही गोष्ट आहे माशेला गावच्या रघुची, ज्याच्या लहानपणीच वडिलांचं छत्र हरपलं आणि पोटाची खळगी भरण्यासाठी त्याची आई त्याला घेऊन मुंबईला आली. रघुला शिकवण्यासाठी त्याच्या आईने दुसऱ्यांच्या घरची धुणीभांडी केली. परिस्थिती तर इतकी बिकट होती की 6वीला प्रवेश घेण्यासाठी लागणारे 21 रुपये सुद्धा त्यांच्याकडे नव्हते. पायात घालायला चप्पल नव्हती की अभ्यास करायला स्वतःची पुस्तकं नव्हती. पण त्याच्या आईने हार मानली नाही आणि ना त्या जिद्दी मुलाने हार मानली. या गरिबीतून, या संघर्षातून त्या मुलाने शिक्षण पूर्ण केलं आणि पुढे तो जगातील एक महान शास्त्रज्ञ बनला. भारताच्या काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्चचा तो संचालक झाला. ही गोष्ट आहे माशेला गावच्या रघुची. ही गोष्ट आहे पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकरांची. काम असं करा की तुमच्या कामातूनच तुमची ओळख निर्माण होईल. कोणतंही काम केलं तरी चालेल, पण त्यात नैपुण्य मिळवा आणि आपलं काम जास्तीत जास्त लोकांच्या उपयोगाला कसं येईल याचा विचार करा, असं माशेलकर नेहमीच म्हणत आले. हेच त्यांनी त्यांच्या कर्तृत्वातून सुद्धा सिद्ध केलंय. ज्यांनी अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला विज्ञानाच्या लढाईत हरवलं, ज्यांनी विज्ञानाच्या क्षेत्रात भारताचा झेंडा जगभर फडकवला, ते पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर कोणत्याही इंटरनॅशनल स्कूलमध्ये नाही, तर त्यांची जिद्द, त्यांची धमक ही अस्सल मराठी शाळेत घडली आहे. हो, रघुनाथ माशेलकर हे मराठी शाळेत शिकले.